आणि सूर्यसम्राज्ञी आशा भोसलेंना वानखेडे स्टेडियमवरती देखील श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यादरम्यान त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी दोन्ही संघाचे खेळाडू हे हातावरती काळी पट्टी बांधून मैदानामध्ये उतरले। सामना सुरू होण्यापूर्वी खेळाडू आणि प्रेक्षकांनी मौन पाळून त्यांना मानवंदना दिली। स्टेडियममधील डिजिटल स्क्रीनवरती देखील आशाताईंच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला। तर काल वानखेडे स्टेडियमवरती ही IPLची मॅच होती आणि त्याच दरम्यान आशाताईंच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्यात आलेला आहे। या डिजिटल स्क्रीनवरून देखील त्यांच्या अनेक आठवणी या उजळून निघालेल्या आहेत। वानखेडे स्टेडियमवरची ही कालची दृश्य आपण पाहतोय। सगळेच जे खेळाडू होते त्यांनी हातावरती काळी फीत बांधलेली होती आणि सगळ्यांकडूनच त्यांना मानवंदना अर्पित करण्यात आलेली आहे। काल वानखेडे स्टेडियमवरती मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा सामना रंगलेला होता, परंतु या सामन्यावरती काहीसं दुःखाचं सावट होतं। आशाताई या आपल्यातून निघून गेलेल्या आहेत आणि या सामन्याच्या अगदी सुरुवातीला त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी दोन्ही संघाचे खेळाडू हे हातावरती काळी पट्टी बांधून आलेले होते आणि त्यानंतर सगळ्यांनी मौन धारण केलं आणि सूर्यसम्राज्ञी आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। स्टेडियममध्ये जी डिजिटल स्क्रीन आहे या डिजिटल स्क्रीनवरती देखील आशाताईंच्या स्मृतींना उजाळा देण्यात आलेला आहे आणि असंख्य प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या आठवणी या जाग्या करण्यात आल्या आणि त्यांना मानवंदना देण्यात आली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।